Cancer Healer Center, a new beginning. बिस्तरबिंदी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये होते, ठाकरेंनी केली होती टीका. दिल्लीत मोदींशी बंद दाराआड चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंना घाम फुटला. 3 ग्लास पाणी प्यायले. विधानसभेत शिंदेंचा दावा, मला जास्त बोलायला लावू नका, बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. शिंदेंचा धमकीवजा इशारा. मुंबईतील रस्ते चांगले करतोय म्हणून विरोधकांना पोटदुखी. 15 वर्षांमध्ये डांबर का सांबर कुणी खाल्ला. नाव न घेता एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर खोचक टीका. सुपारी घेऊन बदनामी करण्याचं काम सुरू आहे. गद्दार कोण याचा निकाल जनतेनं दिलाय. कॉमेडियन कुणाल कामरानं केलेल्या व्यंगात्मक गाण्यावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया. कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात विधान परिषदेत हक्कभंग. भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला. अंधारेंनी व्यक्त केलेली भाषा सभागृहाचा अवमान. दरेकरांचा आरोप, मी 56 जण पायाला बांधून फिरते असं सभागृहात म्हणाले नाही. माझ्यावर हक्कभंग आणण्यापेक्षा सभागृहात विभत्स हातवारे करणाऱ्यांवर हक्कभंग आणा. सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा. कॉमेडियन कुणाल कामराच्या व्हिडिओला टी सिरीजची कॉपीराईट नोटीस. गाण्याची वाद्यगीत वापरल्याचा आरोप. तर विडंबन आणि व्यंग कायदेशीररित्या वाजवी वापराच्या कक्षेत. कामरानं ट्विट करत आरोप फेटाळले. पोलिसांच्या दुसऱ्या समन्सनंतरही कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ ट्विट. पहिल्या समन्सवेळी अनुपस्थित राहिल्यानं चौकशीसाठी पुन्हा बोलावणं. हॅबिटेट स्टुडिओ आणि कामराच्या शोशी संबंधित लोकांची जबाब नोंदणी सुरू. मला जीवे मारण्याच्या धमक्या राजकीय नेत्यांकडूनही उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. कुणाल कामराला आरोप, घाबरून माफी मागणार नाही. कामरा भूमिकेवर ठाम आहे. दिशा सालियांचा सविस्तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर. दिशाच्या मृत्यूचं कारण डोक्याला गंभीर इजा, शरीरावर देखील जखमा असल्याचं नमूद. तोंडातून आणि नाकामधून रक्तस्राव झालेला होता, रिपोर्टमध्ये उल्लेख. आज रात्री रायगडच्या पालकमंत्रीपदाचं नाव घोषित केलं जाणार. भरत गोगावलेंच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती. अखेर 2 महिन्यांनंतर तिढा सुटणार. विरोधी पक्षनेत्याविनाच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं. पुढील अधिवेशन 30 जूनला होणार. वाघ्या कुत्रा दंतकथेतून एकाही इतिहासकाराकडे वाघ्या कुत्र्याबाबत पुरावा नाही. संरक्षित स्मारकात नोंदही नाही. संभाजीराजांची माहिती. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजी भिडेंचं समर्थन. संभाजीराजे भोसले बोलतात, ते 100% चूक. वाघ्या कुत्र्यानं चितेत उडी घेतली हे सत्य आहे. संभाजी भिडेंचं विधान. संतोष देशमुखांची हत्या मोठ्या कटाचा परिपाक. प्रत्येक तारखेचा आमच्याकडे पुरावा. आरोपींची संपत्ती जप्त करण्याबाबत निवेदनही दिलं. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती. पुढील सुनावणी 10 एप्रिलला. नागपूरमधील हिंसाचार प्रकरणी काँग्रेस शिष्टमंडळाकडून राज्यपालांकडे अहवाल सादर. तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना बरखास्त करा, काँग्रेस नेत्यांची मागणी. राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे हंगामी पिकांसह द्राक्ष आणि टरबूज बाग भुईसपाट. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान, तर अनेक भागात घरांचे पत्रे उडून गेल्याची ही घटना. Cancer Healer Center, a new beginning.